नमस्कार. नमस्कार तात्यासाहेब. या गोकुळात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अहो तात्या, मानापानाची काय गरज, वर्षानुवर्ष तुमच्याकडे येतोय बघा. आणि त्यात तुमचा देशमुखांचा परिवार पाहुण्याला एकदम आपलंसं करून घेता बघा. आणि तुमच्या मोठ्या नातवाचा लग्नाचा जागरण गोंधळ म्हटल्यावर आम्हाला येणंच आहे ना. नव्या जोडप्याला खंडोबाचा आशीर्वाद मिळो. या गोकुळात त्यांचा संसार सुखाचा होणार यात काही शंकाच नाही. अहो, तुम्ही हे इतकं भक्तिभावाने करता की खंडोबा प्रत्यक्ष इथे येईल आणि आमच्या वधूवरांना आशीर्वाद देईल. पण मी काय म्हणतो तात्यासाहेब, ते नवीन जोडपं आहे कुठं? येईल. जिला सर्वात जवळची मानतो तिच्याशी सुद्धा अजून बोलता येत नाहीये. का धीर होत नाहीये माझा? का जड जाते? कसली भीती वाटते मला. नाही, मला आदितीशी बोललंच पाहिजे. झालास तू रेडी? चल, खाली सुद्धा सगळी तयारी झालीये. बोलावलंय आपल्याला. चल लवकर चल. सीट सगळे वाट बघतायत. थांब ना. सीट, मला तुझ्याशी बोलायचंय. सीट, आपलं लग्न झालंय म्हणून जागरण आणि गोंधळ आहे खाली. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघणार आहे ते. वाघ्या मुरळी कसे असतात मला माहित सुद्धा नाहीये. आपण नंतर बोलूया. ही वेळ रोमॅन्टिक व्हायची नाहीये. चल, खाली सगळे वाट बघतात आणि मला पण सगळं बघायचंय कसं असतं ते. चल चल चल, ये. भैयाजी, यांनाच वाघ्या आणि मुरळी म्हणतात का? हो अगं, वाघ्या आणि मुरळी दूत असतात खंडोबाचे. ते आपल्याला जीवन दर्शन घडवतात. अगं, हे देवाला जागृत करण्यासाठी जागरण करतात. महाराष्ट्रातली समृद्ध लोककला आहे. चला, नवऱ्या मुलाला टोपी घाला. चला, नवरीला बोलवा. आले. चला, दिवट्या. हो जी. दिवट्याला टोपी आणा. आणि रातभर ड्युटीला तेल घालायचं. डोळ्यात तेल नाही घालायचं, ड्युटीला घालायचं. हा नाहीतर मग तुला चटका बसल. उठायचं नाही रातभर. चला, तुम्ही बसा पाटावर. गण राजा लव कर येई वो गण राजा लव कर येई. गण राजा लव कर येई वो गण राजा लव कर येई. गण राजा लव कर येई वो गण राजा लव कर येई. गण राजा लव कर येई वो गण राजा लव कर येई. भेट सकळाची द्यावी. या सगळ्या उत्साहात आदितीला जे सांगायचे ते सांगायचं कसं?
सिद्धू वेळ निघून जातोय. हा नमस्कार वकील साहेब. हा नमस्कार. आलात का? हो तात्या, हे काय आताच गेटमध्ये आलो. आमच्याकडे ते सिद्धूच्या लग्नाचं जागरण गोंधळ चालू आहे ना. बरं बरं, नाही नाही, आपण आतल्या खोलीत बसून बोलूया. चालेल चालेल. हा या. आलो. हा हा, अरे हा मी इथेच आहे की समोर. हा आलो. या या या. नमस्कार 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 तात्या, नमस्कार. हा, माफ करा, ते जागरण गोंधळ चालू आहे ना म्हणून आमचं सगळं कुटुंब आतमध्ये आहे. अहो, घरात लग्न कार्य झालं म्हटल्यानंतर हे सर्व असणारच. हा, आणि म्हणूनच खंडेरायाच्या कृपेने हे सगळं आपलं काम जे आहे ना ते आजच आपल्याला पार पडू आपण. बर ठीक आहे. अरे सखा, ए सखा. हा तात्या. अरे वकील साहेब आलेले आहेत, त्यांना माझ्या आतल्या खोलीमध्ये बसू, जरा चहा पाण्याचं बघा. ठीक आहे, मी आलोच. हा, या. चालेल ठीक आहे. या ना साहेब, या. गोंधळ तर खूप वेळ चालेल, पण आता यानंतर काही पूजाविधी नसणार. आदितीशी बोलायला मिळेल. आज काही झालं तरी आदितीशी बोलायलाच हवं, आणि मग घरच्यांशी. माफ करा, तुम्हाला दोघांना मी याच्या आधी कल्पना दिली नाही आणि वकील साहेबांना बोलवून आणलं. काय आहे, आपली सुंदर 5 परतावणीसाठी 5 दिवस माहेरी जाईल, तेव्हा हे महत्वाचं काम राहून गेलं. काय तात्या? अरे हे आपले जमिनीचे पेपर्स. सध्या ही जमीन जी आहे ना ती बयवणे माझ्या नावाने आहे. आज कसं छान कुलदेवतेचं दर्शन झालंय, आता इथं गोंधळ जागरण देखील होत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने उद्यापासून सिद्धूचा संसार सुरू होणार आहे, सिद्धू आणि आदितीचा. आजच ही जमीन मी सिद्धू आणि आदितीच्या नावाने करणार आहे. तिथे आपली फॅक्टरी उभी राहील. खूपच चांगला निर्णय, आणि तो आजच झाला तर चांगलंच आहे. होणार आहे आप्पा. हो हो तात्या, आता तुम्ही ठरवलंच आहे ना, मग तो निर्णय योग्यच असणार आहे. पण सिद्धू आणि आदिती लागतील ना सहाय्य करायला. हा, अरे हा गोंधळ होऊन जाऊन दे, मग बोलव त्यांना. वकील साहेब माफ करा, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. एवढा गोंधळ झाला ना की दोघांना लगेच बोलवून घेऊ. हो तात्या, काही हरकत नाही. आदिती, कसा वाटला कार्यक्रम? खूप छान. मी तर पहिल्यांदाच बघते हे सगळं, आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलं. खूप छान गोष्ट सांगितली. किती किती मस्त कल्चर आहे ना आपलं. हो ना सर? हो. बयोआजी पण सांगत होत्या की ही महाराष्ट्रातली खूप समृद्ध लोककला आहे. तात्यान बळूबाई कुठे? नाही, मग तुम्हा दोघांना त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे.
हे पण मध्ये सुटून गेले. पुन्हा कार्यक्रमात आपण इतके तल्लीन झालो होतो काही कळलंच नाही. ए सुहास, तात्या बळबळ आप्पा जा बरं बोलून आण बरं त्यांना. ठीक आहे बघतो. सिद्धू दादा, तुम्हाला आणि आदिती ताईंना तात्यांनी बोलवले. आता काय म्हणून विचारा. का? मला नाही माहित. अरे पण तात्या बळबळ कुठे आहेत? तात्यांच्या रूम मध्ये. मी या दोघांनाच न्यायला आलोय. सिद्धू दादा तुम्ही चला. सिद्धू दादा या. बरं तात्या येऊसपर्यंत तुम्ही दर्शन करून घ्या. या. अरे आज जागरण गोंधळ झालेला आहे. तुमचा नव्याने संसार सुरू होतोय म्हणून मी यांना बोलवलं. हे वकील साहेब आणि हे पेपर्स, ह्याच्यावरती दोघांनी सह्या करा. कसले पेपर्स? अरे तू सही कर ना. हो तात्या, पण कसले पेपर्स ते तरी कळायला नको का? तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का सिद्धू? अरे तुम्हा दोघांच्या भल्यासाठीच हे सगळे निर्णय घेतलेत मी. त्याचेच हे पेपर. सेड अरे ते म्हणतायत ना एवढं, मग करूया सही. थांब अदिती. अगं विश्वासाचा प्रश्न नाहीये. कशासाठी सही करायची ते कळायला नको का? अरे कसले असणार? जमिनीचे. ज्या जमिनीवर आपल्याला फॅक्टरी उभी करायची आहे. अरे काय माहितीये का, ही जमीन आज बयो आणि माझ्या नावाने आहे. ती आज मी तुम्हा दोघांच्या नावाने करणार आहे. म्हणून मी वकील साहेबांसोबत हे साक्षीदार आणि आपल्या बाजूने आप्पा साक्षीदार म्हणून सही करेल. म्हणजे कसं आहे की सुनबाई उद्या माहेरी जाण्याच्या आधी याच्यावर सह्या झालेल्या बऱ्या. म्हणजे सुनबाई परत आल्यानंतर जोरात कामाला लागता येईल. तात्या मी खरंच लकी आहे. लग्नाच्या वेळी तुम्ही सांगितलं होतं आणि आता कामाला सुरुवात सुद्धा झाली. तात्या इतक्या विश्वासाने तुम्ही आम्हाला ही जबाबदारी देताय. जमेल ना आम्हाला? अरे जमेल ना, नक्की जमेल. का नाही जमणार? आम्ही आहोत ना सोबत. हे सगळं आमच्यासाठी. थँक्यू तात्या. थँक्स काय, मी माझं कर्तव्य पार पाडतोय. लगेच सह्या करून घ्या. तात्या, जमीन आमच्या नावावर करायची काय गरज आहे? असू दे ना तुमच्या नावावर. हो तात्या, सीट बरोबर बोलतो. जमीन आमच्या नावावर करायची काहीच गरज नाही. त्यात काय झालं? अरे त्या जागेवर आता मोठी फॅक्टरी उभी राहणार. तिचे सगळे व्यवहार तुम्ही बघणार. असू देत जमीन तुमच्या नावावर. ते बरं पडेल. तुम्ही या सगळ्यांचा विचार करू नका. बरं पटकन सह्या करा. तात्या, एवढी घाई करायची काही गरज आहे का? आपण विचार करूया ना. अरे चांगल्या कामाला उशीर कशाला? आणि विचार काय करायचा त्यात? ते आपलं घरचं काम आहे. ते व्यवहार थोडीच आहे, प्रेम आहे. आप्पा पण का? अरे इथे सगळे तुझ्याकडून अपेक्षा ठेवून आहेत. तुम्ही तर रात्रभर झोपली नाही आनंदानं. सिद्धू इथेच राहणार, सिद्धू इथेच राहणार, एवढंच चाललंय तिचं. आणि आता जास्त विचार करू नको. बिनधास्त सह्या कर आणि लवकर कामाला सुरुवात कर. हो सेठ, लवकर सही करूया. नंतर मग प्रोसिजर मध्ये पण वेळ जाईल ना. ये. हे बरोबर बोलते सुनबाई. ही फॅक्टरी, ही जमीन दोघांच्या नावावर असणार आहे. दोघांचा समान हक्क असणार आहे. त्यामुळे पुढचे सगळे निर्णय तुम्हा दोघांना घ्यायचे आहेत एकत्र मिळून. आणि सुनबाई, प्रत्येकाला नवऱ्याचं ऐकलंच पाहिजे असं नाही बरं का. तुम्ही ठरवाल त्याच्याप्रमाणे फॅक्टरीचं काम चालणार.
चला करा सह्या. तात्या आप्पा, मला खरंच असं वाटतंय की घाई होते. अरे गाढवा, काही वेळेला काही बाबतीमध्ये घाई करावी लागते, नाहीतर वेळ निघून जाते. हो, वेळ तर निघून जाईल. पटतंय ना? म्हणजे सांगतोय ते होऊन जाऊन दे. अरे आजचा दिवस चांगला आहे. आता नवीन वर्ष येणार, नवीन संसार, नवीन जबाबदारी, सगळं नवीन असणार. तुला दडपण आलंय का? आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर. हे बघ, आता जास्त विचार करू नको. कर बरं पटकन सही. कधी हो एक रट्टा. हा अरे तुला असं का वाटतं की घाई होईल? तात्या सांगतायत ना, तर करूया. चल. सिद्धू, अरे तुम्हाला दोघांना मोठं झालेलं बघायचंय आम्हाला. तुमचा फुललेला संसार बघायचाय. तुमची प्रगती बघितली ना की आम्ही दोघं जण डोळे मिटायला मोकळे. आजी, असं नका ना म्हणू, नाहीतर मग मी सही नाही करणार. बर बाई, नाही बोलत. हे पण लवकर सह्या करा बरं. आता वेळ नका घालू. आता लवकरात लवकर सुरुवात करा आणि देशमुखांचं नाव मोठं करा. सिद्धू, हे घे. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. अरे अमेरिकेमध्ये काही कंपन्यांमध्ये मी तुझ्यासाठी शब्द टाकला होता, तर एका कंपनीने तुला ऑफर लेटर दिलंय. अमेरिकेला जायची संधी, ही गोष्ट तात्याने एकदम सांगितली तर त्यांना मोठा धक्का बसेल. अजून वेळ आहे तर आता सांगितलेलं बरं. अमेरिकेचं जॉब लेटर? तात्या, सिद्धूने अमेरिकेची ऑफर फेटाळून लावली.